नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मंगळाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचे प्रत्येक राशीवर होणारे परिणाम याविषयीची चर्चा आहे. दिनांक 12 जुलै 2024 रात्री 7:11 मंगळ हा ग्रह आपली सध्याची मेष ही स्वराशी सोडून शुक्राची राशी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. येथे त्याचे वास्तव्य हे 45 दिवसांकरिता असणार आहे आणि त्यानंतर दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी मंगळ आपले राशी परिवर्तन करून पुढील मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या कालावधीमध्ये मंगळ ग्रह हा सूर्य, चंद्र आणि मंगळ यांच्या नक्षत्रांमध्ये म्हणजे कृतिका, रोहिणी आणि मृग नक्षत्रात असणार आहे. मंगळ ग्रह राशी परिवर्तन केल्यानंतर लगेचच आपला प्रभाव देण्यास सिद्ध असतो. म्हणूनच मंगळाचे राशी परिवर्तन हे महत्त्वाचे आहे. हा मंगळ गुरुशी युती योग करत आहे. हा एक श्रेष्ठ राजयोग आहे. तर शनीशी त्याचा केंद्रयोग आणि राहूशी लाभयोग होत आहे. असा हा मंगळ साहस, पराक्रम यांचा कारक आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सेनापतीची संज्ञा प्राप्त आहे. मंगळ हा उत्साह आहे, जोम आहे, शक्ती आहे, तर अहंकार, क्रोध, वादविवाद आणि शस्त्रांचा कारक देखील आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ बलवान असतो असे जातक साहसी असून सेना, मिलिटरी, पोलीस खाते यामध्ये उच्च पद भूषवताना दिसतात. स्वकर्तृत्वावर विश्वास असणारे आत्मविश्वासी असे असतात. अशा मंगळाचे गोचरीचे परिणाम काय आहेत हे सर्वप्रथम पाहू. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठी मंगळाचे गोचर भ्रमण काय फळ घेऊन येत आहे हे पाहूया. मेष राशीच्या जातकांसाठी मंगळ हा गोचरीने द्वितीय भावात विराजमान आहे आणि तो लग्नेश आणि अष्टमेश आहे. येथे गुरुशी त्याचे युती योग होत आहे. द्वितीय भाव हा वाणीचा भाव आहे, कुटुंबाचा भाव आहे. वाणी भावामध्ये मंगळ असल्याने वाणीमध्ये कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु राजकारणासंबंधित असतील किंवा जर वक्ता असतील तर त्यांच्यासाठी मात्र हा काळ चांगला आहे. तसेच आर्थिक स्थितीही या काळात मेष राशीसाठी उत्तम दिसून येते. लॉटरी, सट्टा इत्यादींमध्ये लाभ होताना दिसून येतील. मेष राशीच्या जातकांनी कर्मचारी वर्गाशी चांगले वर्तन ठेवल्यास त्यांना फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा काही त्रास देखील उद्भवू शकतात. मेष राशीच्या जातकांनी आहारावर या काळात संयम ठेवावा, संतुलित आहार ठेवावा, अन्यथा पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. मेष राशीच्या जातकांनी संततीबरोबर आपला काही काळ व्यतीत करावा आणि त्यामुळे त्यांच्यातील गैरसमज दूर होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. प्रेमीजनांसाठी मात्र हा काळ काहीसा त्रासदायक ठरू शकतो. मेष राशीच्या जातकांनी या काळामध्ये वाहन हे जपून चालवावे. गृहिणींनी देखील स्वयंपाकघरात काळजीपूर्वक वागावे. मेष राशीला गोचरीच्या मंगळामुळे भाग्याची जोड मिळणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. परंतु असे असले तरी देखील काळजीही घ्यावीच लागणार आहे. व्यर्थ धन खर्च होईल, परंतु ते योग्य कामासाठी होत आहेत याकडे लक्ष द्यावे. व्यसनाधीनतेपासून दूर राहावे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या जातकांसाठी गोचरीने मंगळाचे भ्रमण हे त्यांच्या राशीवरूनच होत आहे. वृषभ राशीसाठी मंगळ हा ग्रह सप्तमेश आणि व्ययेश असून आपल्या राशीवरून भ्रमण करीत आहे. हा काळ जर अचल संपत्ती विकत घेणार असाल तर त्यांच्यासाठी अनुकूल काळ आहे. त्यांचे मनोरथ सिद्धीस जाणार आहे. तसेच परदेशी जाण्याच्या तयारीत असाल तर त्यात यश यांना नक्की मिळणार आहे. बेरोजगारांना
कामाच्या संधी उपलब्ध होतील. नवीन व्यापार सुरू करणार असाल तर हा कालखंड अनुकूल आहे. ऋणातून मुक्ती होण्याचे योग या काळामध्ये घडून येतील. अहंकारापासून मात्र वृषभ राशीच्या जातकांनी दूर राहावे. तसेच मातृसौख्याची आणि जीवनसाथीच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. भागीदारीत मात्र काम करत असाल तर मतभेदाची शक्यता निर्माण होणार आहे. आकस्मिक धनलाभाचे योग वृषभ राशीच्या जातकांसाठी जुळून येताना दिसत आहेत. सट्टा, लॉटरी इत्यादीमध्ये अपेक्षित यश दिसून येत आहे. परंतु वृषभ राशीच्या जातकांनी आपल्या क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवावे. मिथुन राशीच्या जातकांसाठी गोचरीचे मंगळाचे भ्रमण हे व्ययस्थानात होत आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी मंगळ हा षष्ठेश आणि लाभेश असून व्ययस्थानातील त्याचे गोचरीचे भ्रमण ही स्थिती फारशी अनुकूल म्हणता येणार नाही. मिथुन राशींनी या कालखंडामध्ये सावधानता बाळगणे जरुरीचे आहे. व्यर्थ त्रास त्यांना सतावण्याची शक्यता दिसून येते. धनागमन होणार आहे, परंतु खर्चही तेवढेच होणार आहे. घरात कलहाची देखील शक्यता या कालावधीमध्ये निर्माण होऊ शकते. मिथुन राशीच्या जातकांनी आपल्या मर्यादा लक्षात ठेवून वर्तन करावे. क्रोधावर आपल्या नियंत्रण ठेवावे. जर मिथुन राशीचे जातक परदेशी जाण्याच्या तयारीत असतील किंवा विदेशाशी संबंधित व्यापार करत असतील तर त्यांना मात्र शुभ योग दिसत आहेत. परंतु व्यर्थ खर्च होण्याची शक्यता मिथुन राशीच्या जातकांसाठी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात मनासारखे लक्ष लागणार नाही. परंतु धनागमनाची शक्यता असल्याने त्यामुळे ऋणातून मुक्ती मात्र होण्याचे योग दिसून येत आहे. कारण जेव्हा धनागमन होईल त्याच वेळेस ऋण फेडता येऊ शकते. मिथुन राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये वाहन सावधानीने चालवावे. वैवाहिक जीवनात देखील काहीशी मतभेदाची स्थिती मिथुन राशीच्या जातकांसाठी निर्माण होताना दिसून येत आहे. भागीदारीत व्यवसाय असेल तर मतभेदाची शक्यता दिसून येत आहे. छोट्या यात्रा योग येतील, परंतु प्रवास सावधानतेने करावा. अशा रीतीने आज आपण मेष, वृषभ आणि मिथुन या राशींच्या जातकांसाठी मंगळाचे गोचरीचे भ्रमण काय फळ देणार आहेत याविषयीची चर्चा केली. मंगळाचे दुष्परिणाम कमी होण्यासाठी योग आणि प्राणायाम करावा. तसेच मारुतीची उपासना ही नक्की करावी. त्या योगे मंगळाचे दुष्परिणाम कमी होऊन शुभ फले मिळण्यास मदत होणार आहे. पुढील भागामध्ये आपण पुढील राशींच्या मंगळाच्या राशी परिवर्तनाविषयीची चर्चा पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबूया. हा व्हिडिओ तुम्ही कोठून पाहत आहात त्या जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्यामुळे हा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे हे मला समजू शकेल. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.